तेजस बैल नांगरायला शिकतोय. हे बघा बघा बैलांना आवाज कसा येतोय बघा. तेजस गजाप्पानी पण बैल आणला नाही ते बघा. आणि आता हे बैल आहेत ना जोकडत आहेत. हे बघा हे जोकाड आहे. हे बघा सकाळ सकाळ बैलांसोबत आहे ना आमची अनु आली होती. हे बघा आणि अनु आहे ना शेताच्या बांधावर आता न्याहारी करते. हे कशासाठी आणतात? हा कांदा आणतात रोलीतून. पूर्वीपासून आपलं म्हणजे हे कांदा म्हणजे इकडे पावसात भिजतायत आणि गाणं म्हणतायत. हे बघा शुभ सकाळ मंडळी. पुन्हा एकदा कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मंडळी रात्री आहे ना रात्रीपासून थोडा कमी पाऊस पडतोय. तर आहे ना बघा ते आमच्याकडे आहे ना थोडा पाऊस आजपासून काल रात्रीपासूनच कमी झाला आहे. आता थोडा थोडा तर गळतोय हेच, पण 4-5 दिवस जेवढा पडत होता ना एवढा पाऊस नाही आहे. तर चला आज पाऊस कमी आहे ना तर शेतीच्या कामाला आहे ना एवढी सुरुवात झाली. म्हणजे आजपासून आहे ना आमच्याकडे पेरणीला सुरुवात झाली. आणि बैल घेऊन गेलेत आमचे दादा आहेत ना शेतात घेऊन गेलेत बैल. आणि हे बघा मी आहे ना भात घेऊन चाललोय शेतात. तर चला शेतात आमची आई पण पुढे गेले. आणि इकडे वंदना की हे बघा पेरा नाही करीत करायचं आहे ना. आता वंदना की आणि राजा आगा पण बैल घेऊन जातील. तर चला आपण आता आहे ना शेतात पोचूया आणि आज पेरेला सुरुवात करतोय आम्ही. बघूया पाऊस जास्त आला नाही पाहिजे. पाऊस जसा रात्रीवर कमी पडतोय तसाच कमी झाला पाहिजे. धरला नाहीत ना मग तुम्ही मूर्त नाही करीत आहो? करायचं आहे ना. हा हा. तर मंडळी फायनल आपण आहे ना आता शेतात पोचलोय. आणि हे बघा बैली तो उभे शेतात आणि दादा आहेत ना इकडे भात पेरतायत. आणि हे बघा तेजस पण आला शेतात. पाऊस थोडा थोडा लागतोय. 2-3 दिवस आहे ना पाऊस खूप लागत होता. 4-5 दिवस रात्रीपासून थोडं कमी झालेला. शेवटी आहे ना किती दिवस वाट बघणार पावसाची. मुहूर्त तर करावा लागणार म्हणून आज मुहूर्ताला सुरुवात केली. बघा इकडे आता आहे ना नांगरणीला सुरुवात केली आणि मुहूर्त केला आज. हा बघा तर हे बघा मंडळी असे आहे ना हे वरे घेतले जातात. आणि हे बघा पूर्ण कोपऱ्यापासून सगळं आहे ना हे तासावर तास फिरवले जातात. हे बघा बैलांचा पण आजचा पहिलाच दिवस आहे. गेल्या वर्षी लावणी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा पेरणीला सुरुवात केली. आणि बैलांसाठी त्यांच्या मेहनतीचा आज पहिला दिवस आहे. आजपासून त्यांच्या मेहनतीला खऱ्या मेहनतीला सुरुवात झाली. हे बघा आणि पाऊस पण थोडा थोडा पडतोय. आणि बैलांसोबत आहे ना इकडं हा बघा तेजस पण बैलांसोबत फेऱ्या मारते. हा बघा जसे बैल फिरतायत ना तसं तेजस पण फेऱ्या मारते. अशा पद्धतीने ना हे कोपरे खतावे लागतात. खरं आहे ना आमच्या इकडे कोकणामध्ये कसे आहे छोटे छोटे मळे असतात. त्याच्यामुळे हे कोपरे आपल्याला नांगराने बैलांच्या सहाय्याने काय हे घेता येत नाही. त्याच्यामुळं हे बघा असं आहे ना कुदळ असतं ते आणि खंती त्यांनी असे कोपरे खतावे लागतात. आणि इकडे बघा काकी आहे ना ही ढिपल अशी मोठी ढिपल येते ना ती फोडते कुटवली. अशा पद्धतीने आमच्याकडे नांगरणी करतात. काही ठिकाणी कोकणामध्ये पण आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी केली जाते. पण आमच्याकडे आहे ना अजूनपर्यंत बैलांच्या साहाय्याने नांगरणी चालू आहे. हे बघा खरी मजा आहे ना शेतीची खरी मजा आहे ना बैलांच्या साहाय्यानेच आहे. तर ट्रॅक्टरने काय अशी म्हणजे मजा येत नाही एवढी. ट्रॅक्टरने काम फास्ट होतं पण जी मजा आहे ना बैलांच्या साहाय्याने शेती करण्यात आहे ना ती मजा ट्रॅक्टरच्या साहाय्याने नाही आहे. हे बघा
हे बघा सगळेजण इकडे आता कामाला लागलेत. आणि आता थोड्या टायमाने आपल्याला तेजस पण बैल धरणार आहे. तेजस पण बैल धरतो, पण एवढं काय त्याला अजून जमत नाही. तर तेजस आता यंदा शिकणार आहे बैल धरायला ना तेजस. काय आता बैल धरणार आहेस? हा बघा तेजस आता आहे ना बांध असे घेऊन झाले ना, कारण बैल हे जे बांध असतात ना, जे कोपरे तिकडून फिरवणं हे मोठं काम असतं. हे बघा, कारण हे मधून आहे ना असे बैल हे वरे घेणं हे सोपं असतं, पण हे कोपऱ्याला बैल फिरवणं थोडं कठीण असतं. तर हे बघा आज ते शिकणार आहे तेजस. आणि हे बघा आपले 2 बैल आहेत. हा आहे ना हा मोरे आहे, आणि तो तिकडे आहे ना आतमध्ये तो राजू आहे. बघा गजाप्पानी पण बैल आणला नाही ते बघा. आणि आता हे बैल आहेत ना जोकडत आहेत. हे बघा हे जोकाड आहे ना, हे बघा हे जोकाड आहे. तर आमच्याकडे आहे ना जोकाड बोलतात. हे बघा जोकाड आहेत. आणि गजाप्पा आमच्या धामणी गावचे माऊली म्हणून या नावाने प्रसिद्ध आहेत असे गजाप्पा आहेत. आणि इकडे आमची वंदना आहे. हा बघा तेजसने लगेच आल्या लगेच बैल जोकडायला सुरुवात केली आहे. आणि इकडे ही बघा श्रुती काय घेऊन आलेस? भात घेऊन आलेस. हे बघा श्रुती भात घेऊन आले. आणि श्रुतीची आहे ना छोटी बहीण आहे बघा. तर आता आहे ना हे बैल कसे जोकडत आहेत. आता आपले जोकड बांधून झाले. आणि आपण याला काय बोलतात? वरात. हे बघा ही रशी असते ना तिला वरात बोलतात. हे बघा आता ही वरात बांधतायत आप्पा. आणि तेजस तिकडून आहे ना हे बघा नांगर घेऊन आलाय. आणि हे बघा कसा नांगर बांधतात तो आपण बघूया. हे बघा आणि नांगर वरती उचल. हा बघा असा वरती उचलायला लागतो. आणि अशा पद्धतीने हे बघा ही वरात आणि नांगर असं बांधलं जातं. हे बघा आणि पावसाने पण आता थोडी यायला सुरुवात केली. पाऊस काय विश्रांती घ्यायचं म्हणतच नाही. थोडा सकाळपासून कमी होता आणि आता परत एकदा चालू होतं वाटतं. हे बघा थेंब पडायला लागले. आणि इकडे गजाप्पाने आहे ना आता भात पेरायला सुरुवात केल्या. आपण कोणतं भात आहे? रत्नागिरी 8 म्हणजे आपल्या जिल्ह्याचं आहे. बघा आमच्या जिल्ह्याच्या नावाचं भात आहे हे रत्नागिरी 8 नंबर. हे बघा हां हे बघा भात पेरायला सुरुवात झाली. आणि भात बघा कसं पेरतायत. हे बघा या साईडला पण आम्ही बैल धरलेत खाली इकडे. बघा आणि पुरं धुक्क झालंय, धुक्कट वातावरण आहे बघा. धुकं आलंय पूर्ण. तेजस बैल नांगरायला शिकतोय. हे बघा बघा बैलांना आवाज कसा येतोय बघा तेजस. दोन्ही पण बैल आहे ना तेजसच्या हाताखालचे आहेत, तेजसच्या ओळखीचे आहेत. तर रोजच असतो बैलांसोबत आणि त्याला बैलांची खूप आवडच आहे. अरे बघा आज बैल धरला नाही त्याने. बोलला ह्या वर्षी मी आता बैल धरायला शिकणारच आहे. गेल्या वर्षीपासून. पण गेल्या वर्षी तुला काय एवढं जमत नव्हतं. तर तेजस बोलला आता मी काय मोठा झालोय त्याच्यामुळे यंदा मी आता आहे ना पेरणीला, फोडणीला, बेर आणि लावणीला बैल मी धरणार आहे. हे बघा सकाळ बैलांसोबत आहे ना आमची अनु आली होती. हे बघा आणि अनु आहे ना शेताच्या बांधावर आता न्याहारी करते. हे बघा अनु काय आहे भाकरी बरोबर काय आणलंय? मसाला आणि भाकरी. हे बघा अनु नाही ना आता शेताच्या बांधावर न्याहारी करायला ना भाकरी आणि मसाला घेऊन आली होती. भूक लागली अनु तुला? भूक लागले? मसाला घेतलायस ना? हे बघा शेतात आहे ना अशी भाकरी जवळा किंवा काय असं भाजी भाकरी असते ना ती खायला खूप मजा येते. हे बघा बैल इकडं आता नांगरणीला परत सुरुवात झाली पेरणीला.
हे बघा परत एकदा पावसाने सुरुवात केली. हे बघा पावसाची धार चालूच आहे. तर हे बघा पेरा तर करून झालाय, पेरणी केली, पण आता पावसावर अवलंबून आहे. पाऊस काय करतोय. जर पाऊस मोठा आला आणि या मळीत जर पाणी तुंबून राहिलं तर पेरलेल्याची आहे ना सगळ्याची वाट लागणार आहे. बघा खूप दिवस वाट बघितली, पेरणी खूप लांबली होती. आज पाऊस जाईल उद्या पाऊस जाईल करून पेरणीचे दिवस पुढे जात होते. शेवटी रात्री थोडं कमी होता म्हणून आज पेरणीला सुरुवात केली. तर आतापर्यंत पाऊस ठीक होता, पण आता परत एकदा पावसाला सुरुवात होते. आता काय पाऊस मोठा आला तर शेवटी आता शेतकऱ्याचं नशीब समजायचं. तर चला मंडळी, मस्तपैकी वातावरण थंडावा आहे आणि इकडे ना पेरणी करताना गरम गरम चाय. हे बघा शेताच्या बांधावर आहे ना गरम गरम चाय आणि काय बिस्किट. हे बघा दाखवते तुम्हाला, हे कोरा चाय. हे बघा चाय चाय कोरा चाय. गरम गरम कोरा चाय. हा बघा आणि तेजस हा बघा चाय पितोय मस्त. आता थंडीतून हा गरम गरम चाय प्यायला ना खूप बरं वाटतं, मज्जा वाटते जरा. हे बघा आणि बिस्किट आहे. कोकणची माणसं आणि हे बघा अनु आणि सुती आहे ना, हे बघा इकडे पावसात भिजतायत आणि गाणं म्हणतायत. हे बघा हे बघा त्यांची मजा चालली. हे बघा अनु आहे ना मस्त पावसात भिजून आहे ना मजा करते. अनु मजा येते ना, मजा येते ना पावसात. अनु कुठं छत्री तुझी. हे बघा अनुची छत्री बघा बंद करते. येते का तुला बंद करता. कर तू कर, तुझे हात खराब काय पावसात नाही खराब होणार. कर बंद कर बघू दे मला, कर ग. हे बघा अनुची छत्री. हा गाणं म्हणा गाणं म्हणा. हे बघा बघा पेरणी करून झाले इथल्या मळ्यांची आणि आता बैलांची सुट्टी होते. हे बघा बैल सोडले जात आहेत. बैलांना पण जरा बरं वाटलं असं, त्यांना वाटलं असं आता काम झाले आता घरी जायचं आपण. हे बघा बघा मोर्या बघा मोर्या दमला असेल आज थोडा. वर्षभरानंतर आज पहिला दिवस कामाचा आहे मोऱ्याच्या. आणि तो तिकडे ना तर राजू आहे. तर चला हे बघा आता बैलांना घेऊन आपण आहे ना घरी जायचं आहे. बघा तर आम्ही आहे ना बैल घेऊन आले वाड्यात आणि आता वाड्यात जाऊन आहे ना आपल्याला बैलांना बांधायचे आहेत. बघा हे बघा चला. आणि आता बैलांना तेजस बांधणार आहे. हे तेजस पुढं चल. हे बघा त्यांना आता बांधून झालंय. तेजस आहे ना पाणी पाजते. नकोय त्याला, नकोय पाणी त्याला ठेव. बघा ह्याला तहान लागली आणि मोहऱ्या तेवढा पाणी पिते. बघा राजूला काय पाणी नकोय. लो 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 लो. बघा असं लो 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 केलं की बैल पाणी पितात. हे बघा आता बैलांना पाणी पाजून झालंय आणि तेजस आहे ना आलं बैलांना खायला घालते. पेंडा घालते. हा बघा हा बघा पेंडा खायला घालते बैलांना. हे बघा तर मंडळी फायनली आम्ही बैलांना घेऊन घरी आलो, बांधले, पाणी पाजले आणि त्यांना खायला पण घालतोय. तेजस हा बघा इकडे आहे ना पेंडा आहे, तर पेंडा बैलांना खायला घालतोय. तर आज पेरायला सुरुवात केली. खूप दिवस पाऊस लागत होता. आज काल रात्रीपासूनच पाऊस थोडा कमी होता, तरी पण अजून थोडा थोडा लागतोय. तर किती दिवस वाट बघणार. आज पेरा करणार, उद्या पेरा करणार, असं करून करून खूप दिवस गेले आणि पेरा
लांबणीवरच गेलाय. खूप दिवस झाले पेरा करायचे, सगळेजण वाट बघत होते. तर फायनली आज पेरायला सुरुवात केली आणि आम्ही आमचा आजच्या दिवसातला ज्या मळ्या पेरायच्या होत्या त्या पेऱ्या करून आम्ही घरी आलोय. चला मंडळी, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा.